लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगावात एकविरा देवी यात्रोत्सवात गौतमी पाटीलच्या लावणीने रंगत, हजारोंची उपस्थिती. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात ग्रामदैवत एकविरा देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाने प्रचंड उत्साहात रंगत आणली. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला नांदगाव शहरासह परिसरातील हजारो प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षा सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित बसण्याची व्यवस्था केल्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी यात्रोत्सव समितीच्या वतीने गौतमी पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर त्यांनीही अंजुमताई कांदे यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. या यात्रोत्सवानिमित्त तरुणाईचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. गौतमी पाटील यांनी आपल्या आकर्षक नृत्यशैली, गोड संवाद आणि दिलखुलास स्वभावाने उपस्थितांची मने जिंकली. अंजुमताई यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नागपूरचा कार्यक्रम कॅन्सल केला व आपल्या या ठिकाणी नांदगावमध्ये यात्रा उत्सव समितीसाठी हा कार्यक्रम दिला. त्याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना या नांदगाव शहरातनं कोणाकडनं देखील एक नया पैशाची वर्गणी न घेता ताई हा कार्यक्रम पूर्ण उत्सव समिती यात्रेचा हा पूर्ण खर्च हा अंजुमताई या तालुक्याचे आमदार आदरणीय सुहासांना यांनी केलेला आहे. या जवळपास आजचा हा 6वा दिवस आहे. 6 दिवसामध्ये विविध कार्यक्रम झालेत. त्या सर्व कार्यक्रमाचा खर्च आदरणीय अण्णासाहेब व अंजुमताई या दोघांनी केलेला आहे. जवळपास हा खर्च देखील खूप मोठ्या प्रमाणात होता, पण सर्व खर्च हा या शहरातील या ग्रामदेवतेसाठी हा ताईंनी व अण्णासाहेबांनी केलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांनी ताईचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं आहे. त्यानंतर गौतमीताईंना विनंती करतो की आपण अंजुमताईंचा सत्कार आपण करायचा आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सागर भाऊ आपण देखील पुढे यायचं आहे. दुश्मनाचे वांदे दुष्टासाठी जान दे सुहास अण्णा कांदे. उत्सव समितीच्या वतीने व नगरपालिकेच्या वतीने दुश्मनाचे वांदे दुष्टासाठी जान दे सुहास अण्णा. या शहरामध्ये होत आहे. खरोखर ताई आपले खूप खूप आभार. अंजुमताई कांदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हे बघा, मी खरं तर कार्यक्रम कंटिन्यू चाललेत, पण ताईंच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज इथपर्यंत आली आहे आणि ताईंमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचले. म्हणून अंजुमताईंसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू सो मच ताई, तुम्ही मला बोलवलं, मान सन्मान दिला, तुमचं मनापासून आभार. थँक्यू. खरं तर आज हा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.